पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये एका संशयास्पद व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले। तर पुण्यामध्ये उद्या मोदींची सभा आयोजित करण्यात आली। सभेच्या एक दिवस अगोदर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय। अब्दुल्लाह रुमी असं संशयित व्यक्तीचं नाव आहे। संशयिताकडून 2 आधार कार्ड आणि 2 मोबाईलचे सिम कार्ड देखील पोलिसांनी जप्त केले। पुण्यामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मोदींची सभा आयोजित करण्यात आली। सभेच्या एक दिवस अगोदरच पोलिसांनी ही कारवाई करत अब्दुल्लाह रुमी या नावाच्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यातील आपण पाहतोय। पुण्यामध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या एक दिवस आधीच पोलिसांनी आता ही कारवाई केलेली आहे। अब्दुल्लाह रुमी असं संशयित व्यक्तीचं नाव आहे। या संशयिताकडून 2 आधार कार्ड आणि 2 मोबाईलचे सिम कार्ड देखील आता पोलिसांनी जप्त करत अधिकचा तपास देखील सुरू केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी देखील आता पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलीस आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। या सभेच्या एक दिवस आधीच पोलिसांनी ही कारवाई केली। अब्दुल्लाह रुमी या नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिकची माहिती देत आहेत चंद्रशेखर भांगे, आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, शुभम, संशयित इसम आहे तो पुण्यातील येरवडा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होता आणि याच्याकडे 2 जे आहेत ते बनावट सिम कार्ड सापडलेले आहेत। त्याचबरोबर 2 एकाच नावाचे आधार कार्ड जे आहेत ते सापडलेले आहेत। पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई जी आहे ती केलेली आपण बघू शकतो की उद्याच म्हणजे 29 तारखेला देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील रेसकोर्स मैदानावरती आहे आणि या सभेचा एक दिवस अगोदरच ही मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केलेली आहे। हा जो मूळचा अब्दुल्ला आहे तो तामिळनाडूचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। तो पुण्यात का व कशासाठी आला त्याची माहिती पोलीस आता घेत आहेत, परंतु एकंदरीत पुणे पोलिसांची एक मोठी कारवाई म्हणावं लागेल। शुभम, अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।